संघटनेचा फरकान भाऊ तुपकर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, फरकान भाऊ गाडी आम्ही त्यांना सांगू ना की आम्हाला काही दगडफेक करायची नाही, आम्हाला दंगा करायचं. किसानों की विभिन्न मांगों को लेकर मुंबई में आंदोलन का दौर जारी है। किसान नेता रविकांत तुपकर ने आह्वान पर किसान संगठन के पदाधिकारी आज विधान भवन परिसर में आंदोलन के लिए पहुंचे। प्रदर्शनकारियों ने सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी करते हुए किसानों की मांगों पर तत्काल निर्णय लेने की मांग की। इस दौरान आंदोलनकारियों ने अनोखे तरीके से मुख्यमंत्री की सरकारी आवास वर्षा के प्रतीकात्मक नीलामी की मांग रखी। प्रदर्शनकारियों का कहना था कि किसानों की समस्याओं पर सरकार गंभीरता से ध्यान दे रही और उनकी मांगों का समाधान करे। आंदोलन की जानकारी मिलते ही पुलिस ने मौके पर पहुंचकर प्रदर्शनकारियों को हिरासत में लिया। इसके बाद सभी आंदोलनकारियों को पुलिस वाहन से आजाद मैदान ले जाया गया। किसान संगठन ने आंदोलन के जरिए सरकार पर दबाव बनाने की कोशिश की है। अब देखना होगा कि सरकार किसानों की मांगों पर क्या फैसला लेती है। आम्हाला मुंबईतल्या पोलिसांनी मंत्रालयाच्या चौकामध्ये अटक केलेली आहे. सरकार दडपशाही करत आहे. आम्ही मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि शासकीय वाहनां जप्त करून त्याच्यातून आलेला पैसा कर्जमाफीसाठी वापरा हे सांगायला लिलाव आंदोलन करणार होतो. लिलाव आंदोलनाला जात असताना मंत्रालयाच्या गेटच्या जवळच आम्हाला पोलिसांनी अटक केली. सरकार दडपशाही करत आहे. आमची मागणी काय आहे? नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे. आयटीआर भरणारे शेतकरी, कर्ज पुनर्गठित शेतकरी, कर्ज रूपांतरित शेतकरी या सगळ्या शेतकऱ्यांचा समावेश करा. 2019च्या पूर्वीचे सगळे शेतकरी कर्जमाफीमध्ये घ्या. दुसऱ्या बाजूला सिव्हिल आमचं खराब होऊ देऊ नका. अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज आम्ही मुंबईत आलेलो आहे. आज सकाळपासून आमच्या शेकडो कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आम्ही आता लोकशाही मार्गाने आंदोलन करत होतो. हे आंदोलन प्रतिकात्मक होतं, तरी सुद्धा सरकार आम्हाला घाबरलंय. शेतकऱ्यांच्या ताकदीपुढे सरकार घाबरलेलं आहे. सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. अशा पद्धतीनं आम्हाला अटक करून, आमच्यावर गुन्हे दाखल करून किंवा आम्हाला फासावर जरी तुम्ही लटकवलं तरी सुद्धा आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत शेतकरी सरसकट कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. तुम्ही आम्हाला फासावर लटकवा, जेलमध्ये टाका, कुठेही टाका, आम्ही डगमगणार नाही, घाबरणार नाही.